नवनाथजी वाडकर या सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतोय की कृपया येथे प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे। पहिल्या चेंडूवरती काय घडलंय? पहिल्या चेंडूवरती गोलंदाज येथे मात्र विकेट मिळवतोय फलंदाज LBW च्या स्वरूपात मयूर पाटील येथे मात्र बाद। तो गाना लगाया है वो है मराली बाग का बुलंद आवाज वर्सोली के योगेश जी आग्रावकर। इनका आवाज हमारे डीजे ऑपरेटर सुवर्ण गणेश ने लगाया, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। जो वर्सोली गांव में कौन है तो कोहिनूर हीरा है और वो है गीतकार। अगर देखा जाए तो लोनारे में हमारे रोहित जी पाटिल है और वर्सोली में योगेश आग्रावकर है। ऐसा मीठा स्वर अगर देखा जाए तो जरूर अलीबाग में नजर आता हुआ। पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते हुए बल्लेबाज गोल्डन डक का चश्मा पहनकर। विनंती आहे प्रेक्षक वर्गाला, जे काही पतंग उडवत आहेत तर कृपया मैदानाच्या थोडेस बाहेर पतंग उडवा, कारण तो मांजा इथे खेळाडूंना नक्कीच दुखापत करू शकतो। त्यामुळे थोडस सहकार्य करा। नक्कीच पतंग उडवा, परंतु थोडेसे मैदानाच्या दूर पतंग उडवा, कारण तो मांजा चुकून एखाद्या खेळाडूच्या जर लागला ना तर दुखापत होऊ शकते। यस एब्सोल्युटली, यहाँ पर आगाज जरूर अच्छा किया है श्रेयस सुनील पत्रे गेंदबाजी करते हुए। पीवन पावर प्ले के षटक में इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश। क्वालिफाई का मैच जो जीतेगा वो अंतिम 3 में प्रवेश करेगा और इसके लिए डू एंड डाई, करो या मरो। और इस बार श्रेयस ने पहली गेंद पर विकेट प्राप्त की, दूसरी गेंद पर डॉट कराने में कामयाब। कंजूसी गेंदबाजी होती हुई लाजवाब। श्रेयस ने अगदी चांगली सुरुवात केली आहे 2 चेंडूवरती। यावेळचा चेंडू वर पिच, चेंडूला खूप काळ हवेमध्ये खेळलाय, चेंडू जाईल लॉंग ऑन। क्षेत्ररक्षकाने प्रयत्न यश मात्रेने इथे मात्र अप्रतिम केलाय। धावा इथे मात्र सेव्ह जरूर केल्यात। येथे मात्र कॅच होऊ शकला असता, परंतु सीमारेषेला पाय लागेल किंवा सीमारेषेच्या बाहेर जाईल असं वाटलेलं असताना इथे मात्र नक्कीच येथे प्रसंगावादन दाखवलंय। 6 धावा गेंद जाण्यापेक्षा त्या 4 धावा सेव्ह झालेल्या कितीही चांगल्या। यस एब्सोल्युटली, प्रतीक पाटिल जैसे बल्लेबाज को जीवन दान दिया है, यानी अपने घर पर आई हुई खुशियों को यहाँ पर फिर से लौटाने की कोशिश। पर दुविधा में थे, अगर कैच लपकने जाते हैं पाव के छक्के पर रहता है तो छक्का होगा, इस दुविधा में थे। यश मंगेश मात्रे फील्ड करते हुए। इस बार देखिए जीवन दान का फायदा, मिड विकेट बोर्डले के ऊपर मस्तक पे दस्तक। दोन्ही गावं जर पाहिली ना, कोरलई मुरुड तालुक्याला सुरुवात होणारा हा गाव आणि थळ आपण गाव पाहिला, दोन्ही गावं अगदी समुद्रकिनारी आहेत। त्यामुळे समुद्रकिनारीच्या मैदानावरती जशी काही दोन्ही खेळाडूंचा सराव नक्कीच समुद्रकिनारी असल्यामुळे त्यांना कसं खेळावं हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे। श्रेयसचा हा चेंडू आणखीन एक त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अगदी बॉडीला लागून स्लिप मध्ये गेलाय, चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये। षटकार आल्यानंतर श्रेयस थोडेसे चेंडूमधच्या टप्प्यामध्ये बदल करतोय, चेंडूची गती अगदी थोडीशी धीम्या गतीने टाकतोय। और इस बार देखिए छक्का आने के बाद कमबैक करते हुए ये जरूर अच्छी गेंदबाजी की गुणवत्ता एबिलिटी गेंदबाज श्रेयस सुनील पत्रे यहाँ पर दिखलाते हुए अलीबाग इनकी थल इनकी जानिब से गेंदबाजी करते हुए। ओहो, इस बार बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का नहीं मिला सहारा। डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी। नागेश ये क्या किया? प्रतीक पाटिल जैसे बल्लेबाज को जीवन दान, यानी अपने खुद के पांव पे कुराड़ी मार ली। पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झकास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाटोला कहते हैं। खऱ्या अर्थानं इम्रानजी बुकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच सध्या तरी गाजतायत। रायगड जिल्ह्यामध्ये तर गाजतायत, कारण पुणे जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याचशा टुर्नामेंट म्हणजेच साधारणतः वेल्हे प्रीमियर लीग, राजगड प्रीमियर लीग, मावळ प्रीमियर लीग असे पुणे तालुक्यात पुणे जिल्ह्यातील बऱ्याचशा तालुक्यांमध्ये सुद्धा त्याने आपला बोलबाला निर्माण केलेला आहे।
खऱ्या अर्थानं ते थळचे आहेत, कधी सुडकोलीचे आहेत, कधी म्हणतात मी वर्सुलीचा सुद्धा आहे, कधी म्हणतात ते रोह्याचे आहेत, परंतु ते आपले आहेत हे महत्वाचं आहे. खऱ्या अर्थानं ते सांगताना अलिबागचं नाव सुद्धा सांगतात, त्याचा सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण आम्ही अलिबागकर खऱ्या अर्थानं नक्कीच अगदी 7 समुद्र पार सुद्धा या नक्कीच समालोचनाचा डंका खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य संदीपजी जगे सर येथे पुढे नेत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नक्कीच आश्रयाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने आम्हाला सुद्धा नक्कीच एक समालोचन करण्याची संधी उपलब्ध होते. त्याबद्दल त्यांचं आणि इतर सर्व आयोजकांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. यावेळच्या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने, एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचलीये 9 वरती. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये मी तर म्हणेन 35 ते 40 धावा धावफलकावरती येणं खूप गरजेचं असणार आहे. यस एब्सोल्युटली, क्योंकि अक्सर कहा जाता है, अभी अपने सम्मानीय एडवोकेट संदीप जी जगेश सर के बारे में कहा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुवे नमः तस्मै श्री नमे नमः. धन्यवाद. इस बार फ्लाई स्लिप फील्डर बड़ी मछली को जाल में फंस लिया. अलीबाग एक्सप्रेस आज इस मैदान पर गेंदबाजी करते हुए नजर आई और शानदार विकेट प्राप्त करते हुए 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. गेल्या मोसमामध्ये एक आपण स्पर्धा केली होती, आठवतंय ना? विराट ग्रुपची एक स्पर्धा होती, लाईव्ह स्पर्धा होती आणि सुमित गोलंदाजीला आल्यानंतर नक्कीच एक आठवण येते. पुन्हा एकदा त्या आठवणी नक्कीच ताज्या होत आहेत आणि पुन्हा एकदा नक्कीच सांगू इच्छितोय, त्या मॅच मध्ये जयदीपने 2 विकेट मिळवल्या होत्या, चांगली गोलंदाजी केली होती आणि खऱ्या अर्थानं तो एक चांगला सुवर्ण क्षण आपण कॅमेरामध्ये नक्कीच तो टिपलाय. कारण तो सुवर्ण क्षणाचा हकदार जयदीप नक्कीच झाला होता. कारण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांनी म्हणजे शेखरजी बना यांनी ती ट्रॉफी दिली होती आणि खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये सुद्धा जयदीप याने उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा पेश केला होता. त्याने नक्कीच धावा खर्च केल्या नव्हत्या, विकेट्स मिळवल्या होत्या, षटकार खाल्ले नव्हते. इम्रानजी आठवत असेल ना, आपणच ती स्पर्धा केली होती. धावसंख्या पोहोचली 9 वरती येते, मात्र 2 गडी बाद झालेत. सुमेधचा हा चेंडू, वेग, टप्पा, चेंडूची दिशा, अगदी सर्व काही सुमेधने अगदी कित्येक वर्षे अगदी थळ गावाला असेल, अलिबाग तालुक्यातील संघामध्ये असेल, ही गोलंदाजी करत असताना त्यांनी ह्या गोष्टी अगदी अविरतपणे खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी विजय मिळवून देण्यामध्ये खऱ्या अर्थानं महत्वाच्या ठरल्यात. यस एब्सोल्युटली, पर अभी फिर से एक बार जयेश मात्रे को कारनामा करके दिखाना होगा. इस बार देखिए स्लॉट में गेंद और उसे भेज दिया लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के ऊपर, गिली गिली अम्बा, खुश हो गई रंबा, गेंद गई बॉर्डर लाइन के बाहर लंबा. षटकार. एक नक्कीच जयदीप बद्दल आणखीन एक गोष्ट, खऱ्या अर्थानं अंकुशजी पाटील आहे, ते माझ्या साईडला बसलेले आहेत. अंकुश दादा, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं ना, दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आपली टीम भरवायची ही इच्छा ही खऱ्या अर्थानं जयदीपचीच होती आणि ती इच्छा खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण झाली. नितीनजी आभारी यांचं नेहमीच सहकार्य असतं. तत्पुरी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येते मात्र नागेश चेंडू पर्यंत पोहोचलेले नाहीयेत. धावफलकावरती येते मात्र एक सिंगल धाव वाढते. धावसंख्या पोहोचले 17 वरती. यस, ईशान की भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर किसे होगा खतरा, क्योंकि क्वालिफाई का मैच है. काफी जगह पर अगर देखा जाए तो दर्शक और दर्शक ही नजर आ रहे. साईराज क्रिकेट क्लब वर्सोली आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेट की प्रतियोगिता, स्वर्गीय जयदीप बना चषक 2026 का ये थरार. गेंदबाजी करते हुए अलीबाग की जानिब से गेंदबाज अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे. बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर का सहारा और इस बार बल्लेबाज पराग मात्रे बैक टू द पैवेलियन. हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा. डटकर करना मुकाबला तुम मुश्किलों का, एक दिन ये वक्त तुम्हारा गुलाम होगा और वक्त को गुलाम बनाना है तो यहाँ पर संघर्ष करना होगा. यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. खऱ्या अर्थानं नक्कीच येथे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. फलंदाज जयेश आणि त्याच्या जोडीला आलेला फलंदाज ललित पाटील
जयेशने आपण पाहिलं तर नक्कीच एक सुमेध वरती हल्ला चढवला होता, हल्ला बोल केला होता. कारण टेनिस क्रिकेट असा हा खेळ आहे ना, बऱ्याचशा वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला ना चांगल्या चांगल्या संधी मिळत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असे कित्येक जण आहेत ते सुरुवातीला खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट खेळायचे आणि त्यानंतर ते नक्कीच लेदर क्रिकेट खेळायला लागले. लेदर क्रिकेटवरून त्यांची स्थानिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये नक्कीच स्थानिक असोसिएशन मध्ये निवड झाली. त्यानंतर ते इंडियासाठी खेळलेले असे बरेचसे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेट या खेळाला नक्कीच तुम्ही कधी हलक्यात घेऊ नका. याच टेनिस क्रिकेटने बरेचसे रती महारथी मित्रांनो घडवलेले आहेत. गोलंदाज अशांक साखरकर. मयूरने खेळलेला फटका, चेंडू खूप काळ हवेत, डीप मिड विकेट मधून यश येते मात्र चेंडू खाली पोहोचतोय. फलंदाज माफ करा जयेश येते मात्र बाद होतोय. सुपली सोन्या एक बैटर एक्स्ट्रा पंचांच्या मागे पाठवा प्लीज, सहकार्य करा. अजून एक एक्स्ट्रा पाठवा. और सौरभ सर आप कह रहे थे जयदीप के बारे में कि जो एमडी वॉरियर्स प्रीमियर लीग हुई उसके लिए जयदीप ने कहा था कि उसमें हमारी टीम डालना है, पर आप ये भूल गए कि जयदीप और शेखर बरा एमडी वॉरियर्स के एक सभासद है और उन्होंने उस टूर्नामेंट के लिए हमें मौका दिया. मैं आपका भी तेजी से आभार व्यक्त करूंगा क्योंकि जयदीप स्मृति चषक हमने देखी थी जिसमें टी शर्ट परिधान किया और वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में जयदीप को श्रद्धांजलि भी वहां पर दी गई थी. ये प्यार है आप सभी का. आणखी एक खऱ्या अर्थानं गोष्ट सांगायचं अंकुश दादा की आमदार साहेबांचं सुद्धा तिथे नक्कीच आपण कौतुक करूया. कारण आमदार साहेबांनी नक्कीच एक पॅन्डॉल त्याच्या नावाने सुद्धा उभारण्यात आलं होतं. और एक बात थी, जो फाइनल का खिताब जीता था थार गाड़ी वो भी जयदीप के घर के पास आई थी. ये बड़प्पन है, ये जयदीप का प्यार है और हम सभी का ये जरूर उसके इतिहास के गवाह है क्योंकि शानदार मैच हुआ था और उसमें टीम जीती थी और थार गाड़ी जयदीप के घर आई थी. वळूया मॅच कडे. अशांकचा पुढील चेंडू ऑफ स्टंपला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हिमांशू येते मात्र रनआउटच्या रूपाने ते बाद होतोय. आणखीन एक फलंदाज बाद. तो साथ नहीं दे रहा है. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे. अपनी डूबती नैया को किनारे पर लाना है तो नावाड़ी बनना होगा. टीम का टोटल स्कोर जहां पहुंचे स्कोर कार्ड पर 17 रन, 17 क्रिकेट की राशि के लिए अशुभ अंक और यहाँ पर खतरा निर्माण करते हुए गेंदबाज आशांक साखरकर. याच 17ची जर्सी परिधान करून 2024 मध्ये रिषभ पंत भारतीय T20 विश्वचषकाचा सदस्य सुद्धा राहिला आहे. त्याच्या मास्टर माइंडने खऱ्या अर्थानं ते वर्ल्ड कप मध्ये आपण नक्कीच एक मुवमेंट चेंज केला होता. त्याचा मास्टर माइंड खऱ्या अर्थानं रोहित शर्मा आणि रिषभ पंत होता. वळतो सामन्याकडे. अशांकचा हा चेंडू लेफ्ट हँडर बॅटर या कामगिरी कशा पद्धतीने करतायत. यावेळेचा चेंडू ऑन पिच लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उंची जास्त लांबी कमी. यश मात्र ते पकडलाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय येथे खेळ. फलंदाज बाद. किया जाएगा क्योंकि एक नई प्रतियोगिता और इस प्रतियोगिता में जो क्वालिफाई होने वाले 2 टीम है उनसे मैं करूंगा और तीसरी क्वालिफाई होने वाली टोटल 3 टीम उनके लिए चिट्ठी का प्रोग्राम नहीं होगा. नया कंसेप्ट, मैदान में 3 रन जो दौड़ के पहला निकालेगा वो फाइनल में प्रवेश करेगा. ये ध्यान दीजिए, पहला कंसेप्ट यहाँ पर आया है. जरूर ये स्वर्गीय जयदीप बना चषक 2026 का आयोजन है. अलिबाग मध्ये प्रथमच येथे कन्सेप्ट निवडण्यात आले आहेत. अभिनंदन करेन आयोजकांचं. तत्पुरी चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज अशांक साखरकर येथे मात्र कॅच ड्रॉप करतायत, परंतु येथे मात्र रनआउटची विकेट. कॅच ड्रॉप झाला परंतु विकेट
पण यायचं आहे आणि दोन्ही क्वालिफाईड टीमला येथे मात्र थोडीशी सुवर्ण संधी आहे. तुम्ही येथे प्रॅक्टिस करू शकता, थोडीशी प्रॅक्टिस करू शकता. थोडासा कन्सेप्ट येथे नवीन आहे, परंतु अशा प्रकारचे कन्सेप्ट क्रिकेटमध्ये नक्कीच करावे लागतात. एक वेगळी स्पर्धा आहे, जयदीपच्या आठवणींना उजाळी देणारी ही स्पर्धा आहे. यावेळच्या चेंडूवरती बॅटची मोठी एज घेऊन स्लिप मधून चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. नशिबाचा सुवर्ण चौकार. डीजे जरा मॅच कडे फोकस करूया आपण. यावेळचा चेंडू हार्ड लेनचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, नाकाजवळून समोरून जाणारा हा चेंडू. फलंदाज येथे मात्र या चेंडूवरती बीट होत आहेत. षटक क्रमांक 3 पूर्ण झाले आहेत. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झालाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 22 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. जिंकण्यासाठी 23 धावांचं टार्गेट असणार आहे. आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता है. क्वालिफाई का मैच साईराज क्रिकेट क्लब वर्सोली आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेट की प्रतियोगिता स्वर्गीय जयदीप बना स्मृति चषक 2026 का ये थरार और आज ये क्वार्टर फाइनल का मैच क्वालिफाई का मैच होता हुआ स्पीड अप करना है. मामले में एक मेरा थल आप भारैया और टीम पठान 11 कोरली फील्डिंग की सजावट जल्द से जल्द कर ले और जीतने के लिए 18 गेंदें और 23 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच काटे की टक्कर, जहां पर नजर जाते वहां पर प्यारे दर्शक ही दर्शक हमें नजर आते हुए. मैं अक्सर कहता हूं, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा. सभी दर्शकों का तेजी से स्वागत है, वेलकम है इस वर्सोली के मैदान पर. 18 गेंदे 23 रनों की जरूरत. सामना येथे मात्र चांगला होईल, रंगतदार होईल अशी आपण आशा नक्कीच बाळगूया. परंतु आज मात्र पठाण 11 कोरले मुरुड तालुक्यातून अगदी रेवदंडा पूल क्रॉस केल्यानंतर नक्कीच इथे इथपर्यंत आलेत. खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा मी नक्कीच कौतुक करेन, कारण आमच्या विनंतीस मान देऊन येथे ते खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि अलिबाग मध्ये मी तर म्हणतो ना, एखादा आपण असा चांगला लॉट्स ठेवला ना, त्यातील सर्व बाजूच्या जर टीम आल्या ना, म्हणजेच मुरुड तालुक्यातून एक टीम आली, रोहा तालुक्यातून आली, पेन तालुक्यातून एक आली, असे परिपक्व असे संघ जर आले ना, तर क्रिकेट मॅचला खऱ्या अर्थानं एक वेगळी गंमत, वेगळी मजा आपल्याला वर्सोलीच्या मैदानावरती पाहायला मिळेल. तो जरूर यहाँ पर पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए क्वालिफाई के मैच में जरूर 18 गेंदों में 23 रनों का टारगेट यहाँ पर सेट किया है. एक्स्ट्रा बॅट्समन पाठवा, एक्स्ट्रा बॅट्समन पाठवा. माऊ 11 एकविरा थळ सुमेध, चला एक्स्ट्रा 2 पाठवलेत तर चालेल. थोडस सहकार्य करा. सुंदर अशी मालिकावीरासाठी सायकल आहे. दत्तारामजी गारबट यांच्याकडून ही सायकल आली आहे. चेतनजी राणे यांच्याकडून एक टी शर्ट आहे आणि मंडळाकडून एक नक्कीच क्रिस्टल ट्रॉफीज या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेल्या आहेत. त्या ट्रॉफीज येथे आपण पाहणार आहोत. ते चषक दिले जाणार आहे. बेस्ट बॅट्समन साठी नक्कीच खूप सारी पारितोषिक आहेत. राजू गारबट यांच्याकडून बॅट आहे, प्रथमेश पाटील यांच्याकडून स्मार्ट वॉच आहे, चेतन राणे यांच्याकडून टी शर्ट आहे, मंडळाकडून चषक आहे. बेस्ट बॉलर साठी प्रथमेश पाटील स्मार्ट वॉच, चेतन राणे टी शर्ट, मंडळाकडून चषक आणि शूज येथे मात्र निनावे शूज आलेले आहेत, त्यांचं सुद्धा इथे आपण आभार व्यक्त करूया. बेस्ट फिल्डर साठी विनायक गावडे यांच्याकडून शूज आहेत, मंडळाकडून चषक आहे. सिक्सर किंग साठी जयवंत पाटील बुवा यांच्याकडून कूलर आहे. चौकार किंग साठी विकी मुंबईकर यांच्याकडून बॅट आहे. इमर्जिंग प्लेअर साठी घड्याळ स्वर्गीय आकाश वागटी यांच्याकडून आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी सँडल आहेत, ते स्वर्गीय आकाश वागटी यांच्या माध्यमातून आहेत. इतर सुद्धा सहकार्य आहे. डीजे साऊंड सिस्टीमचं सहकार्य मिळालंय. तसेच युट्यूब साठी जे वायफायची गरज आहे, ती वायफायची गरज खऱ्या अर्थानं आकाशी राणे यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली आहे. तसेच कौस्तुभजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं सुद्धा मी खऱ्या अर्थानं नक्की साईराज वर्सोलीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बोलतो सामन्याकडे. जो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला, स्वर्गीय जयदीप बना यांच्या स्मृतीस वंदन करून येथे उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. नागेश शीत 1 स्टेप पुढे येऊन येथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूवरती अपील जोरदार झाला होता, परंतु अपील येथे मात्र पंचांनी फेटाळून लावलाय.
इम्रानजी जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. यस, आने वाली 18 गेंद 23 रनों की जरूरत. पहली गेंद के ऊपर कुछ अलग करने की कोशिश कर रहे बैटर यहाँ पर नागेश लक्ष्मण सिद्ध, पर इस बार गेंदबाज की सराहना करनी होगी. शानदार गेंदबाजी, अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए यहाँ पर नजर आ रहे. इस बार बनेगा भारी सिरा, विकेट कीपर का नहीं मिला सहारा, पर इस बार देखिए यस नो किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और आज यहाँ पर जीवन दान दिया है. पिछले मैच के मैच सन्मित्र मात्र जैसे बल्लेबाज को जीवन दान देते हुए. खऱ्या अर्थानं 2 चेंडू जर म्हटले ना तर 2 चेंडू गोलंदाज महेशने दोन्ही चेंडू अगदी चांगल्या रीतीने टाकलेत. खऱ्या अर्थानं महेश नाव खऱ्या अर्थानं उरण मधील एक नाव होतं महेश ठाकूर. पप्पू ठाकूर आणि महेश ठाकूर ही खऱ्या अर्थानं एक जोडी आपल्या अलिबाग मध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं खूप सारी गाजली होती. महेश गोलंदाजी करतो, राईट मुहूर्त विकेटने पावले नेट कडून मारा करत असताना यावेळचा चेंडू बॅक टू द बॉलर, समोरच्या दिशेने फटका, 1 बाउन्स चेंडू ओव्हर दी रोप, चौकार. भी अपने महेश ठाकुर के बारे में कहा, पर महाशिवरात्रि का वो चषक और उस चषक में सबसे पुराने खिलाड़ी महेश मकवाना, इनका नाम भी काफी शानदार इज्जत से लिया जाता है और उनकी याद ताजा की हमारे कमेंटेटर सौरभ जी भुरे, उनका भी मैं तेरे से आभार व्यक्त करूंगा. द लेजेंडरी प्लेयर, ऐसे खिलाड़ियों के नाम लेना, उमेश मांद्रेकर सर, ऐसे बड़े बड़े लेजेंडरी प्लेयर जहां पर क्रिकेट का क्रेज नहीं था, पर उस जगह पर वो फॉर्म में बल्लेबाज थे. चौकार येतोय, 3 चेंडू मध्ये 4 धावा आल्या. उलट्या हाताने नागेशचा येतोय दर्जेदार स्ट्रोक, चेंडू डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर, आयवा कॅच. के बाहर आयवा कैच जिन्होंने लपका है उनके लिए 100 रुपए का कैश प्राइज है. वंश टांबोली, शानदार कैच लपकते हुए आयवा कैच. फिर से एक बार, इस बार आम तो आम गुटलियों के दाम, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उगड़े डोले पहानी चेंडू है फ्री हिट और उसके ऊपर शानदार हिट लगाते हुए स्विच हिट के बेताज खिलाड़ी नागेश लक्ष्मण सिद्ध, आली रे आली, तुझी बारी आली. फक्त 6 धावांची आवश्यकता. नागेशने खेळलेला फटका येथे मात्र फसलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येथे मात्र कॅच ड्रॉप करतोय. अगर कैच लपकते तो भी जीवनदान होता. जिस तरह से बीमार आदमी को सलाइन लगाई जाती है उसी तरह से ये फ्री हिट की गेंद थी और इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर. धीरे धीरे अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 किंग ऑफ कोहली विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए. वंश आइए, 100 रुपए का कैश प्राइज आइवा कैच के लिए लेकर जाइए. इस बार कवर के ऊपर से खेल दिया, स्वीपर कवर में फील्डर थे, जब तक फील करेंगे तब तक दोनों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए और यहाँ पर मैच छोड़ दिया ऐसा लग रहा है, क्योंकि यहाँ पर देखिए कोमड़ी पलाली तंगड़ी धरो ना लंगड़ी घालाया लागली, इस तरह का चित्र मैदान पर नजर आया और तब तक 3 रन मुकम्मल करते हुए 2 रनों की जरूरत है. दोन्ही संघाचे कर्णधार टीम जय मल्हार वर्सोली, सागरी गणेश स्थल, आपण इथे यायचंय. सागरी गणेश स्थल, जयेश लाट लवकर या आणि आपल्याकडे टाइम कमी आहे. एक नवीन कन्सेप्ट आपण तयार केला अलिबाग तालुक्यामध्ये. आपण पाहतोय चिठ्ठीचा वापर केला जाणार नाहीये, लकी ड्रॉ काही होणार नाहीये. मैदानावरती मेहनत करा आणि फायनल मध्ये प्रवेश करा, असा कन्सेप्ट आपण पाहतोय. साईराज क्रिकेट मॉल वर्सोली आयोजित स्वर्गीय जयदीप शेखर बना स्मृति चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून जीतने के लिए मात्र 2 रनों की आवश्यकता है. यहाँ पर शानदार बल्लेबाजी करते हुए माऊ 11 एकवीर राथल, गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज जयेश म्हात्रे, द लेजेंडरी गेंदबाज. पठान 11 कोरले टीम के गेंदबाज को दावत दिए, पर यहाँ पर थोड़ी सी हवा निकल गई है क्योंकि 12 गेंदें और 2 रनों की आवश्यकता है. चमत्कार को नमस्कार करना होगा.
और इस बार देखिए आड़े तेड़े खेलते हुए स्ट्रोक, इस बार मौसम मस्ताना, गरज नस्ताना, खेला हुआ यह स्ट्रोक सन्मित्र मात्रे, विकेट का पतन, डीजे को मौका। और जरूर आज अगर देखा जाए तो हमारे वर्सोली गांव में खंडोबा का मंदिर है और खंडोबा का उत्सव भी यहाँ पर शुरू है संगमेश्वर में, और खंडोबा का आशीर्वाद लेकर मां विलेवन एक विराट में नजर आ रही है। वाइट करार कर दिया, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद यस सिटीज ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर किए और आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। स्कोर कार्ड पर 22 रन, जीतने के लिए मात्र 1 रन की आवश्यकता है। ओहो, यश मंगेश मात्रे यहाँ पर ब्लाइंड स्ट्रोक खेलते हुए नजर आ रहे हैं, दबाव में नजर आ रहे हैं क्योंकि 1 रन की आवश्यकता है। जरूरी नहीं है बड़ा स्ट्रोक लगाने की, सिंगल डबल में फोकस करना था। और इस बार बड़ा स्ट्रोक लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, मिड ऑफ बॉर्डर को कवर करती हुई गेंद सीमा पार, विजयी चौकार, माउ इलेवन एक्विराथल आज के दिन की क्वालिफाई होने वाली तीसरी टीम। कांग्रेचुलेशन डीजे। सागरी गणेश थळ तसेच जय मल्हार वर्सोली